एक महत्त्वाची बातमी, वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या आणि देवस्थानांच्या जमिनी बळकावल्या असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। बावनकुळे यांनी म्हणत बळकावलेल्या या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जमिनींसंदर्भात बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। खरं तर वक्फ बोर्डानं या संदर्भात याआधीच स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं। करतो की आपण जी काही यादी आपल्याकडे आहे आणि तुम्ही काही यादी आम्हाला द्याल, त्या दोन्ही याद्या मिळून ज्या ज्या स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून पोलिसांची मदत घेऊन गृह विभागाच्या निर्णयानुसार ते जर नसेल आणि त्यांनी जर परवानगी घेतल्या नसेल तर ते अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई शासन करेल। वक्फ बोर्डाने बळकावलेल्या सर्वसाधारण शेतकरी आणि देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या असतील त्याही शासन त्या जमिनी काढून घेण्याकरता काम करणार आहे आणि कुठल्याही जमिनी ज्या अनधिकृतपणे वक्फ बोर्डाने बळकावल्या आहेत त्याही परत घेण्याची कारवाई शासन करेल आणि राज्यातील इतर देवस्थानावर जे काही अतिक्रमण आहे तेही काढून टाकण्याकरता शासन कारवाई करणार आहे।